परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पेण एसटी डेपोला भेट देऊन पाहणी केली आहे। ॲक्शन मोडमध्ये असणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी एसटी डेपोतील सोयी सुविधा आणि स्वच्छतेबाबत विभाग नियंत्रक दीपक घोडे यांना धारेवर धरले। स्वच्छतेबाबत कसूर करणारे अधिकारी आलोक गायकवाड यांना निलंबित करण्याच्या सूचना करण्यात आल्या। तर राज्याचे परिवहन मंत्रीपदाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी अचानक एसटी डेपोची पाहणी करण्याचा सपाटा लावलाय। मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पनवेल खोपोली एसटी बसमध्ये प्रवास केला होता। पनवेल बस स्थानक पाहणी दौऱ्यात प्रवाशांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या। दरम्यान डेपोतील दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, आरक्षण खिडकी, ड्रायव्हर कंडक्टर विश्रामगृह, शालेय मुलींच्या समस्या, परिसरातील अस्वच्छता पाहून प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नुकतीच त्यांनी पेण एसटी डेपोला भेट देऊन पाहणी केली आहे। तर या पाहणी दरम्यान समोर असलेल्या डेपोतील दुरावस्थेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे। नाराजी व्यक्त करत बस स्थानकाच्या सोयी सुविधांसाठी सुधारणा करण्याच्या सूचना देखील यावेळेस विभाग नियंत्रक यांना देण्यात आल्या। तसंच प्रवाशांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी कायम प्रयत्नशील असणार असल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी यावेळेस सांगितलं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।